नमस्कार मित्रांनो, एमपीएससी मेड इझी या आपल्या युट्यूब चॅनलवर मी अर्जुन शेलार आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपल्याला कल्पना आली असेलच, आपण आगामी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024च्या अनुषंगाने चालू घडामोडींची स्ट्रॅटेजी पाहत आहोत. चालू घडामोडींचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स अनालिसिस करत आहोत. हे प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं अनालिसिस करत असताना आपण पहिल्यांदा 2023च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेतील प्रश्नांचं, चालू घडामोडीच्या प्रश्नांचं अनालिसिस पाहिलं, विश्लेषण पाहिलं. त्यानंतर आपण 2022च्या प्रश्नपत्रिकेचं अनालिसिस करत असताना चालू घडामोडीचे प्रश्न अभ्यासले, त्यावरती सविस्तर चर्चा केली. काही क्ल्यूज मिळतात का, काही लॉजिक्स मिळतात का, काही लिंकेजेस मिळतात का, याचा आपण अभ्यास केला. आजच्या लेक्चरमध्ये आपण 2021च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेतील चालू घडामोडीच्या प्रश्नांचं आपण काय करणार आहोत, सविस्तर विश्लेषण करणार आहोत. आणि त्यानंतर मग बघा, आपण 2023, 2022 आणि 2021च्या प्रश्नांचं कम्पॅरेटिव्ह अनालिसिस घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला काही महत्वाचे लिंकेजेस आपल्याला मिळतील, काही महत्वाचे क्ल्यूज मिळतील, बरोबर, जेणेकरून काही महत्वाचे निष्कर्ष मिळतील, जेणेकरून आपल्याला चालू घडामोडीचा पुढे अभ्यास करताना खूप फायदा होईल. कमी वेळात चालू घडामोडींचा आपला चांगला अभ्यास होईल. आले लक्षामध्ये, आपण आज 2021च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेतील प्रश्नांच्या अभ्यासाला सुरुवात करूयात, त्याचं अनालिसिस घेऊयात. ठीक आहे, चालेल. लेक्चर्सला सुरुवात करण्यापूर्वी पहा, आपल्या युट्यूब चॅनलला आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपला चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओजबद्दल आपल्या काही प्रतिक्रिया असतील किंवा काही सजेशन असतील तर ते नक्की कमेंट बॉक्सद्वारे कळवा. व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत जरूर पोहोचवा, त्यांच्यासोबत नक्की शेअर करा. ठीक आहे, चालेल. आपण लेक्चर्सला सुरुवात करूयात. बघा, आता एक महत्वाची गोष्ट, आपण कालच्या 2 व्हिडिओजमध्ये काय पाहिलं की 2023 मध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षेत चालू घडामोडीचे जे 15 प्रश्न विचारले होते, त्या 15 पैकी आपण पाहिलं की 8 प्रश्न जे होते ते आंतरराष्ट्रीय घडामोडींवरती विचारले होते, बरोबर. त्यानंतर आपण पाहिलं की 5 प्रश्न राष्ट्रीय घडामोडींवरती विचारले होते आणि 2 प्रश्न महाराष्ट्रातील घडामोडींवरती विचारले होते. 2022च्या प्रश्नपत्रिकेत आपण पाहिलं, चालू घडामोडींवरती जे 15 प्रश्न विचारण्यात आले होते त्यापैकी 8 प्रश्न आंतरराष्ट्रीय घडामोडींवरती विचारण्यात आले होते, बरोबर. 7 प्रश्न राष्ट्रीय घडामोडींवरती विचारण्यात आले होते. महाराष्ट्रातील घडामोडींवरती एकही प्रश्न नव्हता. आता सेम पॅटर्न फॉलो होतोय 2021चाच. 2021 मध्ये बघा, चालू घडामोडीच्या 15 प्रश्नांपैकी 8 प्रश्न या आंतरराष्ट्रीय घडामोडींवरती विचारण्यात आले होते. ठीक आहे, आणि महाराष्ट्रातील घडामोडींवरती एकूण 6 प्रश्न विचारण्यात आले, राष्ट्रीय घडामोडींवरती 6 प्रश्न विचारण्यात आले होते आणि महाराष्ट्रातील घडामोडींवरती एकच प्रश्न होता. म्हणजे आता ह्या 3 वर्षाच्या पेपरच्या अनालिसिस वरून आपल्याला लक्षात येते की आयोगाने बघा भर जास्त कशावर दिलेला आहे, आंतरराष्ट्रीय घडामोडींवरती दिलेला आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींवरती सलग 3 वर्ष 8 प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर राष्ट्रीय घडामोडींवरती बघा 5 ते 7 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. 5, 6, 7 म्हणजे ऍव्हरेज 6 प्रश्न त्यावरती नक्कीच विचारलेले आढळतात आपल्याला. आणि महाराष्ट्रातील घडामोडींवरती 22ला एकही प्रश्न नव्हता, 23ला 2 प्रश्न होते आणि 21ला एकच प्रश्न होता. म्हणजे आपल्याला लक्षात येते की महाराष्ट्रातील घडामोडींवरती आयोग कमी फोकस करते राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दृष्टीने, असं आपण म्हणतोय. आले लक्षामध्ये. त्यानंतर आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचे की 2023च्या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 10 प्रश्न जे होते ते वन लाईनर प्रश्न होते आणि 5 प्रश्न हे मल्टिपल स्टेटमेंटचे होते, बरोबर. त्यानंतर 2022च्या प्रश्नपत्रिकेमध्ये पण सेम 10 प्रश्न वन लाईनर होते आणि 5 प्रश्न जे होते ते मल्टिपल स्टेटमेंटचे होते. 2021च्या प्रश्नपत्रिकेत पहा मित्रांनो, 12 प्रश्न जे होते ते अगदी वन लाईनर होते आणि 3च प्रश्न मल्टिपल स्टेटमेंटचे होते. म्हणजे आपल्याला एक लक्षात येते की अलीकडे आयोग काय करते, वन लाईनर प्रश्न हे जास्त प्रमाणात विचारते. आणि मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये म्हटल्याप्रमाणे ज्यावेळेस वन लाईनर प्रश्नांची संख्या जास्त असते त्यावेळेस मल्टिपल स्टेटमेंटचे जे किंवा विधानावरती आधारित जे प्रश्न असतात तिथे काहीतरी अप्रोचला, लॉजिकला, ऑप्शन इलिमिनेशनला स्कोप जास्त असतो, हे आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे. आणि वन लाईनर प्रश्न जे असतात तिथे फार कमी प्रश्न असतात की जिथे आपल्याला लॉजिकने प्रश्न सुटतात. बहुतांश प्रश्नांमध्ये मात्र आपल्याला डायरेक्ट गोष्टी माहितीच असाव्या लागतात, कारण प्रश्न वन लाईनर आहेत, बरोबर. त्यामुळे आपल्याला एक लक्षात येते की ऑब्जेक्टिव्हिटी जर जास्त असेल तर आपल्याला तितक्याशा फॅक्ट्स वरती जास्त पाठांतरावरती भर द्यावा लागेल. आणि मग खूप साऱ्या फॅक्ट्स पाठ करायचं म्हणलं की अगदी आपल्याला अभ्यास जड वाटू शकतो चालू घडामोडींचा. त्यासाठीच आपण हे अनालिसिस घेतोय की नक्की आपल्याला फोकस कोणत्या गोष्टींवरती करायचा आहे, जेणेकरून कमी वेळात आपल्याला चांगला चालू घडामोडींचा अभ्यास होईल. आले लक्षामध्ये. चालेल. 2021च्या चालू घडामोडींचा अभ्यास करत असताना आत्ताच म्हटल्याप्रमाणे 12 प्रश्न वन लाईनर होते, 3 प्रश्न हे मल्टिपल स्टेटमेंटचे होते.
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सेम पॅटर्न, आंतरराष्ट्रीय घडामोडींवरती 8 प्रश्न, राष्ट्रीय घडामोडींवरती 6 प्रश्न, महाराष्ट्रातील घडामोडींवरती 1 प्रश्न विचारण्यात आला होता. आता त्या प्रश्नांचं स्वरूप आपण पुढे पाहूयातच. सोबतच आपण काय करूयात, 2023, 2022 आणि 2021च्या प्रश्नांचं काय करूयात, प्रश्नांचं स्वरूप तुलनात्मक पद्धतीने अभ्यासूयात. नक्की त्यात काय कॉमन लिंकेजेस आपल्याला सापडतात का, ती चर्चा आपण पुढे करूयात. चालेल, पहिल्यांदा आता आपण काय करूयात, प्रश्न सविस्तरपणे अभ्यासूयात, त्यावरती चर्चा करूयात. बघा 2021 मध्ये, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 मध्ये आता ऑनलाईनर प्रश्न आपण पाहूयात किती होते, की 12 होते. 3 प्रश्न मल्टिपल स्टेटमेंटचे होते. सगळे प्रश्न आपण सिक्वेन्स मध्येच घेऊयात. बरोबर. बघा, पहिलाच प्रश्न होता, मुस्लिम महिला हक्क दिन कधी साजरा केला जातो, यावरती प्रश्न होता. आता मी पाठीमागच्या काही लेक्चरमध्ये म्हटल्याप्रमाणे आपण पाहिलं, कीवर्ड लक्षातच ठेवायचं. लहान मुलांशी संबंधित काही महत्वाच्या घटना घडत असेल, महिलांशी संबंधित, स्त्रियांच्या हक्कांशी संबंधित काही महत्वाच्या घटना घडत असतील तर हमखास त्यावरती प्रश्न आपल्याला विचारलेले पाहायला मिळतात. बरोबर. म्हणजे समाजातील असे घटक जे असतात की ज्यांच्यावरती स्पेशल फोकस करण्याची गरज असते, स्पेशल प्रोव्हिजन करण्याची गरज असते, त्यावरती आयोग प्रश्न विचारताना आपल्याला दिसतं. हे आपल्याला लक्षात येईल. पहिलाच प्रश्न मुस्लिम महिला हक्क दिन. बघा, आता प्रश्न काय सांगतोय बघा, 2019 मध्ये झटपट तिहेरी तलाकला फौजदारी गुन्हा ठरवणारा कायदा संमत झाला आणि तेव्हापासून लिंकेज दिलेले, तेव्हापासून भारतात कोणता दिवस मुस्लिम महिला हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. आता कायदा संमत झालाय हे आपल्याला इथं क्ल्यू दिलेला आहे. बरोबर. कायदा संमत झालाय म्हटल्यावरती आपल्याकडे संसदेचे अधिवेशन कधी असतात, एकतर फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान बजेट सेशन असतं. बरोबर. त्यानंतर पावसाळी अधिवेशन असतं साधारणतः जुलै ते सप्टेंबर दरम्यान, आणि पुढे मग हिवाळी अधिवेशन असतं नोव्हेंबर डिसेंबर मध्ये. बरोबर, आपण सर्वांना माहिती आहे. आता फेब्रुवारी ते एप्रिल मध्ये जर बजेट सेशन असेल तर कायदा त्या दरम्यान झाला असेल का? नसेल झाला. आता बघा, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी तर हे डायरेक्ट एलिमिनेट होतात. त्या दिवशी कुठला कायदा संमत झाला असेल का मित्रांनो? 15 ऑगस्ट 26 जानेवारीला राष्ट्रीय सण असतात. त्या दिवशी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला स्वातंत्र्य दिन आणि आपला रिपब्लिक डे, बरोबर, प्रजासत्ताक दिन असतो. त्या दिवशी सगळे आपल्याला सार्वजनिक सुट्टी असते. मोठ्या स्तरावरती राष्ट्रीय पातळीवरती आपलं फुल सेलिब्रेशन चालू असतं. बरोबर. त्यामुळे हे 2 पर्याय तर येणारच नाहीत. आता राहिला 15 जानेवारी आणि 1 ऑगस्ट. बरोबर. तर आपल्याला माहिती आहे की साधारणतः फेब्रुवारी पासून बजेट सेशन सुरू होतं. 15 जानेवारी ऑप्शन एलिमिनेट होतो, कारण बजेट सेशन मध्ये कायदा संमत होईल का नाही, किंवा जानेवारीत साधारणतः सेशन नसतं. ऑगस्ट मध्ये आपल्याला माहिती आहे पावसाळी अधिवेशन ऑगस्ट सप्टेंबरच्या आसपास, जुलै ऑगस्टच्या आसपास चालू असतं. मग 1 ऑगस्ट हे आपलं उत्तर येणार आहे, मुस्लिम महिला हक्क दिन म्हणून. आले लक्षात? चालेल, पुढचा प्रश्न आपण पाहूयात. बघा, आता बघा, अमेरिकेत एक घटना घडलेली आहे की अमेरिकेत 1 नोव्हेंबर 2021 रोजी कन्नड भाषा आणि राज्योत्सव दिवस साजरा करण्यात आला होता. मी नेहमी म्हटल्याप्रमाणे आता अनालिसिस करत असताना आपण हेच तर पाहतोय, आयोग कुठल्या प्रश्नांवरती फोकस करते. असे इंटरनॅशनल इव्हेंट किंवा अशा आंतरराष्ट्रीय घटना आयोग विचारते की ज्याचा थेटपणे संबंध किंवा अप्रत्यक्षपणे संबंध भारताशी असेल. आपण पाहिलं 2023च्या प्रश्नपत्रिकेत 6 प्रश्न असे होते, 6 आंतरराष्ट्रीय घडामोडी अशा होत्या की ज्याचा प्रत्यक्षपणे संबंध भारताशी होता. बरोबर. भारताशी किंवा भारतातील राज्यांशी, बरोबर, असा संबंध असेल तर त्या आंतरराष्ट्रीय घडामोडी आयोग प्रामुख्याने विचारते. आणि सगळे प्रश्न ऑनलाईनच विचारते प्रामुख्याने. त्यामुळे इथे एकतर आपल्याला थेट उत्तर माहित पाहिजे, कुठलं लॉजिक लावू शकत नाही आपण. याचं उत्तर जॉर्जिया होतं. की कन्नड भाषा आणि राज्योत्सव दिवस कुठे साजरा केला अमेरिकेत, तर जॉर्जियामध्ये केला. मग इथं आता पर्याय क्रमांक 4 उत्तर दिले, लॉजिकला काहीच स्कोप नव्हता. बरोबर. त्यामुळे हा प्रश्न आपला एकतर पाठ पाहिजे, नसेल पाठ तर स्किप करायचा होता. बरोबर. म्हणजे आपल्याला आता ते सोर्स बद्दल आपण बोललेलोच आहे मागच्या काही लेक्चरमध्ये, पुढे बोलूयातच आपण सविस्तर. तर मग त्यातून आपल्याला हे ऑनलाईनर कव्हर करावे लागतील, कारण 10 ते 12 प्रश्न ऑनलाईनरच विचारले जातात. आले लक्षात? 2022ला काहीतरी स्कोप होता लॉजिकला, ऑप्शन एलिमिनेशनला, ऑनलाईनरच्या प्रश्नांच्या बाबतीत आहे, पण बऱ्याच प्रश्नांच्या बाबतीत. परंतु 21 मध्ये बऱ्यापैकी म्हणजे फार कमी स्कोप होता असं आपल्याला दिसतंय. तरी आपण पाहूयात काही लॉजिक देता येतात का. चालेल, पुढचा प्रश्न पाहूयात. बघा, आता आपण पाहिलं की जर निधन वार्ता राष्ट्रीय पातळीवरती महत्वाच्या व्यक्तींचं जर निधन असेल, आता आपण पाहिलं की निधन वार्तांवरती प्रश्न विचारत असताना काहीतरी उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींवरती प्रामुख्याने प्रश्न विचारले जातात. आपण मागच्या लेक्चर पाहिलं की आर नागास्वामी यांच्यावरती प्रश्न विचारला होता. आर नागास्वामी कुठल्या क्षेत्राशी संबंधित आहे हा प्रश्न विचारला होता. आर नागास्वामी हे पुरातत्व शास्त्राशी संबंधित होते.
बरोबर, आर्किओलॉजीशी संबंधित होते. आपण पाहिलं आर नागास्वामींना आपण पाहिलं की त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार मिळाला होता. मग निधन वार्ता विचारत असताना काहीतरी स्पेसिफिक विशेष असा पुरस्कार मिळालाय किंवा विशेष अशी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. तर चंदीगडची चमत्कारी आई ज्या मनकौर होत्या त्यांचं निधन झालं होतं. त्यांनी माझ्या मते मॅरेथॉनशी संबंधित बातमी होती. वयाच्या 100व्या वर्षी मॅरेथॉन जिंकली होती. मनकौर, त्यांना मिरेकल मॉम फ्रॉम चंदीगड असं म्हटलं जायचं, ते नाव दिलं होतं. आणि त्यामुळे हा प्रश्न विचारला होता. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर होतं. बरोबर. मग राष्ट्रीय पातळीवरच्या अशा न्यूज आणि वन लाईनर आहे अगदी, की ज्यात काहीतरी व्यक्तीने काहीतरी विशेष अशी कामगिरी केलेली आहे, उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली आहे, तर त्यावरती हमखास प्रश्न विचारला जातो. हे आपल्याला ह्या प्रश्नातून समजतं. पुढे पाहूयात. बघा, आता आपण पाहिलं आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या घटना विचारत असताना प्रमुख पुरस्कार, शांततेचा नोबेल किंवा नोबेल पुरस्कार. आता नोबेल पुरस्कारांचा अभ्यास करत असताना अर्थशास्त्राचं नोबेल पारितोषिक असेल, बरोबर, भौतिकशास्त्राचं नोबेल पारितोषिक असेल, रसायनशास्त्राचं नोबेल पारितोषिक असेल, किंवा आपल्याला माहित असेल मेडिसिन फील्डबद्दल नोबेल असेल, शांततेचं नोबेल असेल, किंवा साहित्य क्षेत्रातलं नोबेल असेल. बरोबर. ह्या 6 क्षेत्रातील नोबेल पारितोषिक पुरस्कारांचे कोणाकोणाला मिळाले, त्यांची नावं आणि त्यांनी कुठल्या कार्यासाठी त्यांना तो नोबेल मिळाला हे माहीत असणं अपेक्षित असते. कारण आंतरराष्ट्रीय पातळीवरचा सर्वात महत्वाचा असा पुरस्कार आहे नोबेल पुरस्कार. दरवर्षी दिला जातो आणि तो आपल्याला पाठच पाहिजे, माहितीच पाहिजे. तिथं आपण एक्सक्यूज देऊ शकत नाही की बाबा मी केलंच नाही, बाबा माझ्या वाचनातच आलं नाही. कुठलंही तुम्ही मॅगझिन घेतलं किंवा कुठलाही न्यूजपेपर घेतला ना, तो नोबेल पारितोषिक कव्हर होतातच. त्यामुळे तिथे एक्सक्यूज देता येत नाही आपल्याला. बरोबर. मग 2021 साली जे शांततेचं नोबेल पारितोषिक प्राप्त झालं मारिया रेसा यांना, त्यांनी रॅपलर नावाची संस्था स्थापन केली होती. ती संस्था कशाशी संबंधित आहे असा प्रश्न विचारलेला आहे. बरोबर. तर साहित्यिक संघटना तर नसणार आहे, कारण साहित्यासाठी स्वतंत्र आपल्याकडे काय असतो, नोबेल असतो. इथं शांततेचा नोबेल दिलेला आहे, लक्षात घ्या. बरोबर. संगीत कंपनी असू शकते बाबा, पण शक्यता फार कमी आहे. स्त्रीवादी संघटना असू शकते. मारिया रेसा ह्या स्त्री आहेत, त्यामुळे आपल्याला वाटू शकतं की स्त्रीवादी संघटना असू शकते, त्यांना दिला असेल. परंतु रॅपलर बघा, नाव असं युनिक आहे, असं स्त्रीवादी संघटनेचं ते नाव वाटतं का? नाही वाटत. रॅपलर संगीत कंपनी वाटू शकते, कन्फ्युजन होऊ शकतं. पण इथं बघा, चौथा पर्याय डिटेलमध्ये आपल्याला एक्सप्लेन करून दिलेला आहे की शोध पत्रकारितेसाठीची डिजिटल माध्यम कंपनी. आता आपल्याला एक प्रामुख्याने लक्षात येतं शांततेचे नोबेल पारितोषिक देताना, जसं की आपण पाहिलं आपल्याकडे एक पत्रकार, राष्ट्रीय पातळीवरचे प्रसिद्ध पत्रकार रवीशजी कुमार, आपण सर्वांना माहित असेल. बरोबर. रवीश कुमार यांना रेमन मॅग्सेसे पुरस्कार मिळाला होता, आपण सर्वांना बातम्यांमध्ये माहित असेलच. रवीश कुमार हे पत्रकार आहेत उत्कृष्ट. बरोबर. मग तसंच असे काही शांततेचे नोबेल पारितोषिक पुरस्कार वगैरे हे पत्रकारांनी काहीतरी विशेष कामगिरी केली असेल म्हणून त्यांना मिळाला असेल, असं आपल्याला लॉजिक लावता येते. शोध पत्रकारिता इथं स्पेसिफिक मेन्शन केलेलं आहे आपल्याला. बरोबर. इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम, बरोबर, स्पेसिफिक दिलेलं आहे. फक्त इथं डिजिटल माध्यम कंपनी असं न देता काय दिलंय, शोध पत्रकारितेसाठीची डिजिटल माध्यम कंपनी, असं डिटेल एक्सप्लेन करून दिलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असण्याची शक्यता जास्त आहे. आले लक्षामध्ये? चालेल. पुढचा प्रश्न होता बघा, UNDP तर्फे अहवाल प्रसिद्ध केला, ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट. आता बघा, जे राज्यसेवेचा अभ्यास करतात ना, त्यांना ही चांगली आयडिया असेल, चांगली कल्पना असेल की GS3 मध्ये आपल्याला HRD ह्या सब्जेक्टमध्ये HR GS3 मध्ये आपल्याला ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट वरती दरवर्षी प्रश्न विचारला जातो, हे आपल्याला माहितीच असेल. आणि जर 2021च्या प्रश्नपत्रिकेत 2020च्या रिपोर्टवरती प्रश्न विचारला जाणं अपेक्षित आहे पूर्व परीक्षेत. आणि आपण राज्यसेवेची तयारी करतोय म्हटल्यावरती इकॉनॉमिक्सचा अभ्यास करताना पण आपण दरवर्षीचे ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट अभ्यासतोच. स्टॅटिक मध्ये पण ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट हा पार्ट येतोच आणि करंट मध्ये सुद्धा येतोच. त्याचा दरवर्षी रिलेव्हन्स करंटचा आहेच. बरोबर. त्यामुळे आपण असं इथं म्हणू शकत नाही की बाबा तुम्ही जर मुख्य परीक्षेचे प्रश्न पाहिले असतील तर आपल्याला ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट वरती त्याच्या दरवर्षीच्या थीम्स वरती प्रश्न विचारलेले. साधारणतः 1990 पासून ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट प्रसिद्ध व्हायला लागला, तेव्हापासूनचे महत्वाचे काही रिपोर्टचे थीम्स आपल्याला विचारलेले आहेत. बरोबर. मग 2020चा रिपोर्ट तर करंट मधला आहे, त्याचं आपल्याला थीम्स माहित पाहिजे. पण इथं तरी लॉजिक आपल्याला लावता येते. मग काय थीम होती त्या अहवालाची, 2020च्या अहवालाची? तर मानवी विकास आणि काय, इओसिन, मायोसिन, होलोसिन की अँथ्रोपोसिन. आता बघा, एक लक्षात येईल, आपण जर जिओग्राफीचा अभ्यास केला असेल तर आपल्याला जिओलॉजिकल टाइम स्केल हा अभ्यासाला पार्ट आहे. जिओलॉजिकल टाइम स्केल वरती आयोगाने पूर्व परीक्षेत प्रश्न सुद्धा विचारलेले आहेत. मग हे इओसिन, माओसिन हे पिरियड जे आहेत ना, फार फार पूर्वीचे पिरियड आहेत, इओसिन, मायोसिन. होलोसिन अलीकडचा आहे,
आत्ताच्या कालखंडातला आहे होलोसिन. अँथ्रोपोसिन हे काहीतरी नवीन टर्म आपल्याला ऑप्शनमध्ये पाहायला मिळते. मग आपल्याला लॉजिक काय लावता येतं की मानवी विकास आणि एकतर होलोसिन किंवा अँथ्रोपोसिन असं उत्तर असेल. बरोबर, होलोसिन दिलं तर, पण मला काय म्हणायचं की इथं युनिक काहीतरी दिसतंय अँथ्रोपोसिन. आत्ताची जी करंट जो पिरियड चालू आहे त्याला अँथ्रोपोसिन म्हटलं जातं. करंट पिरियड म्हणजे आता प्रामुख्याने विकासामुळे पर्यावरणावरती खूप गंभीर परिणाम व्हायला लागलेले आहेत आणि त्यामुळे आत्ताच्या कालखंडाला स्पेसिफिक अँथ्रोपोसिन अशी टर्म दिलेली आहे, ज्या कालखंडात की पर्यावरणावरती घातक परिणाम व्हायला सुरुवात झालेली आहे आणि हा कालखंड अँथ्रोपोसिन म्हणून ओळखला जातो. अर्थात याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 होतं. पण मी आता ज्यावेळेस त्यावेळेस प्रश्न सॉल्व्ह करत असताना, पेपर देत असताना मी हा प्रश्न हे 2 ऑप्शन एलिमिनेट केले, मी 3 आणि 4. मी म्हटलं एकतर अँथ्रोपोसिन असेल किंवा होलोसिन असेल. मग मी काय केलं, हे होल्ड वरती ठेवलं आणि पुढे आपल्याला एक क्ल्यू मिळाला एका प्रश्नामध्ये. बघा, पुढे एक प्रश्नामध्ये क्ल्यू लगेच मिळाला आपल्याला. बघा, अँथ्रोपोसिन या संज्ञेचा नेहमी वापर करणारे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक विजेते पॉल जे क्रुटझन कुठल्या देशाचे नागरिक होते. आता यांनी अँथ्रोपोसिन या संज्ञेचा वापर केलाय. 95 साली त्यांना रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. म्हणल्यावरती लक्षात येईल आपल्याला की अँथ्रोपोसिन ही संज्ञा जी आहे ही आत्ताच्या काळात जास्त वापरली जाते, असं आपल्याला तो प्रश्न सांगतोय. मग इथं आपल्याला तेच उत्तर देता येते ह्या प्रश्नात की 2020च्या अहवालाचं टायटल काय असणार आहे, मानवी विकास आणि अँथ्रोपोसिन असं असणार आहे. पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर असे आपल्याला देता येत होतं. आले लक्षात? पुढचा प्रश्न बघा, मायनॉरिटी अल्पसंख्याकांवरती होता. आता बघा, आपण ज्यावेळेस पॉलिटीचा अभ्यास करतो ना, मला सांगा बरं, एम लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक अभ्यासत असताना तुम्हाला कुठं असं वाचनात आले का हो की अल्पसंख्याकांच्या यादीत जर समाविष्ट करायचं असेल तर घटना दुरुस्ती करावी लागते का? असं कुठे तुम्हाला वाचनात आलंय का? नाहीच आलं ना. साधा कॉमन सेन्स आहे की हे विधान चूक असणार आहे फिक्स, की अल्पसंख्याकांच्या यादीमध्ये एखाद्या समुदायाचा जर समावेश करायचा असेल तर संसदेत कुठल्याही प्रकारची घटना दुरुस्ती करावी लागत नाही. एक्झिक्युटिव्ह ऑर्डरने तो निर्णय घेतला जातो. अल्पसंख्याकांच्या यादीत समावेश जर करायचा असेल, आणि तुम्ही जर वरचेवर न्यूजपेपर वगैरे वाचत असाल तर तुम्हाला याची चांगली कल्पना असेल की भारतामध्ये मुस्लिम समाज असेल, बौद्ध समाज असेल, शीख असेल, जैन असतील. आता जैन हा लेटेस्ट 2014 मध्ये अल्पसंख्याकांचा दर्जा दिला होता. ख्रिश्चन असेल आणि पारसी असेल. बरोबर, हे 6 ज्या कम्युनिटी आहेत भारतातल्या यांना काय केलेलं आहे, अल्पसंख्याकांचा दर्जा दिलेला आहे. मग हे 6 हे ए विधान फिक्स बरोबर आहे, हे आपल्याला माहीत असण्यातला भाग होता. 6 अल्पसंख्याक समुदाय आहेत हे माहीत असेल ना तरच या प्रश्नाचं आपल्याला उत्तर देता येत होतं, अन्यथा आपल्या प्रश्नाचं उत्तर चुकलं असतं. आले लक्षात? त्यामुळे हे माहितीच पाहिजे होतं, 6 अल्पसंख्याक समुदाय आहेत आणि कॉमन पार्ट आहे की 6 स्पेसिफिक दिलेले आहेत, बरोबर असेल. घटना दुरुस्ती हे तर चूक आहे, बी विधान कम्प्लिटली. आता बघा, ए फिक्स जर बरोबर असेल तर तसे 2च पर्याय आहेत, फक्त ए आणि ए बी. एक तर पर्याय क्रमांक 4 एक उत्तर असेल किंवा 4 उत्तर असेल तर 4 एलिमेंट होतो, कारण बी चुकीचं आहे. राहिलं एकच, फक्त ए बरोबर. त्यामुळे 2009 मध्ये स्थापना झाली की काही याचा काहीच रेफरन्स येत नाही किंवा संदर्भच राहत नाही. पहिल्या 2 ह्याच्यातच आपल्याला उत्तर मिळवता आलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 आहे असं याचं उत्तर आहे. चालेल. बघा, बुकर पुरस्कार. आता बघा, 2021च्या प्रश्नपत्रिकेत आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या 3 महत्वाच्या पुरस्कारांवरती प्रश्न विचारला होता. एक तर ऑस्कर वरती प्रश्न होता, दुसरा नोबेल वरती प्रश्न होता आणि तिसरा बुकर वरती प्रश्न होता. आंतरराष्ट्रीय पातळीवरचे जे असतील, टाइम्स पर्सन्स ऑफ द इयर असेल, ऑस्कर पुरस्कार असेल, नोबेल पुरस्कार असेल, बुकर पुरस्कार असेल, आणि ह्या वर्षी बघा एक्सपेक्टेड आहे टाइम्स ॲथलीट पर्सन ऑफ द इयर, ॲथलीट ऑफ द इयर. टाइम्स मॅगझिनचाच हा पुरस्कार आहे. टाइम्स मॅगझिनचा ॲथलीट ऑफ द इयर हा चर्चेत आहे. लिओनल मेस्सीला तो देण्यात आलेला आहे ॲथलीट ऑफ द इयर. कदाचित तो एक्सपेक्टेड असू शकतो. आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे हे जे महत्वाचे जे आहेत, ऑस्कर, नोबेल, बुकर, ठीक आहे, टाइम्स पर्सन्स ऑफ द इयर, आयोगाने राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेत यावरती फोकस केलेला आपल्याला पाहायला मिळतो. हा बुकर पुरस्कार कोणाला मिळाला होता? आता इथं लॉजिकला चान्सच नाही. बरोबर, कोणत्या कादंबरीला मिळालेला आहे? शुगीबेन हे पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. शुगीबेनला तो पुरस्कार मिळाला होता, 2020चा बुकर पुरस्कार. मग हे करंटमध्ये आपलं वाचणं अपेक्षित होतं. कुठलंही तुम्ही करंटचं बुक घेतलं तर बुकर पुरस्कार त्यात दिलेलेच असतात. करंटचं कुठलंही मॅगझिन असेल किंवा कुठलाही ऑनलाईन सोर्स असेल तिथं आपल्याला बुकर पुरस्काराबद्दल वाचायला मिळतंच आणि आपण ते पाठ करणं अपेक्षित आहे. शुगीबेन याचं उत्तर होतं. बघा, आता इथे हा प्रश्न विचारला होता
आपण पाहिलं की आंतरराष्ट्रीय पातळीवरती कुठल्या महत्वाच्या व्यक्तींचं जर निधन झालं, त्या व्यक्तींनी काहीतरी उल्लेखनीय कामगिरी केलेली असेल तर त्यांच्यावरती हमखास प्रश्न विचारला जातो, हे आपण पाहिलं. मग आता हे जे पॉल क्रूटझन होते, बरोबर, 95चं त्यांना रसायनशास्त्राचं नोबेल मिळालं होतं आणि त्यांचं निधन झालं होतं आणि त्यांच्यावरती प्रश्न विचारला. त्यांनी अँथ्रोपोसिन या संज्ञेचा नेहमी वापर केलेला आहे, बरोबर. ते कोणत्या देशाचे असं नागरिक होते? आता एकतर उत्तर माहित असेल किंवा नसेल असं आहे, बरोबर. लँड, नेदरलँड, पोलंड यापैकी एक उत्तर नेदरलँड हे उत्तर त्याचं होतं. ठीक आहे. आता इथे पाठ असणं अपेक्षित आहे. हे रिस्की झालं, हे खूप रिस्क झाली बरं का. म्हणजे मी म्हटलं की यापैकी उत्तर असेल, बरोबर. नेदरलँड हे आपण घेतलं, पण हे रिस्क झालं किंवा शेवटचा पर्याय झाला अगदी. पण आपल्याला हे माहीत असणं अपेक्षित आहे. ठीक आहे. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर होतं. पुढे बघा, संयुक्त राष्ट्राशी संबंधित. आता आपण म्हटल्याप्रमाणे 2023ला बघा, 2023च्या प्रश्नपत्रिकेत 3 प्रश्न हे युनायटेड नेशन्सशी संबंधित होते. युनायटेड नेशन्सचा एखादा प्रोग्राम असेल, अहवाल असेल किंवा युनायटेड नेशन्सचा एखादा काय म्हणूयात आपण त्याला, इयर असेल महत्वाचं. तसंच 2022च्या प्रश्नपत्रिकेत पण एक प्रश्न विचारला होता, बरोबर. आणि 2021च्या प्रश्नपत्रिकेत 2 प्रश्न युनायटेड नेशन्सच्या अहवालांवरती विचारण्यात आले किंवा अभियानाशी संबंधित विचारण्यात आलेले आहेत. आले लक्षात? म्हणजे युनायटेड नेशन्सशी संबंधित महत्वाच्या गोष्टी आपल्याला अभ्यासाव्या लागतील संयुक्त राष्ट्राशी संबंधित. आता हे ब्ल्यू हार्ट अभियान कशाशी संबंधित आहे? आपल्याला इथं स्पेसिफिक दिलेलं आहे बघा, देह व्यापार, आणि पुढं काय सांगितले, मानवी देह व्यापार. मग यांना फक्त मानवी देह व्यापार असा पर्याय देता येत नव्हता का? म्हणजे त्यांनी आपलं काम सोपं केलेलं आहे. आयोग आपल्यावरती खूप कधी कधी दया दाखवतो. आयोग काय म्हणते बघा, देह व्यापारचं एक्सप्लेन केलंय मानवी देह व्यापार, ह्युमन ट्रॅफिकिंग, बरोबर. पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. एक्सप्लेन करून दिलेला आहे पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर होतं. ब्ल्यू हार्ट अभियान हे कशाशी संबंधित आहे? पुढे बघा, अगेन ऑस्कर पुरस्कार 2021चा कोणाला मिळाला होता? अँथनी हॉपकिन्सला मिळाला होता. आता इथे पाठच पाहिजे होतं की प्रमुख भूमिकेतील अभिनेत्याचा ऑस्कर कोणाला मिळालाय. आता आपण दरवर्षी पाहतो की ज्यावेळेस ऑस्कर पुरस्कार जाहीर होतात, अकॅडमी अवॉर्ड ज्यावेळेस जाहीर होतात, त्यावेळेस न्यूजपेपरमध्ये फ्रंट पेजला बातमी येते की प्रमुख भूमिकेत अमुक अमुक चित्रपटातील ह्या प्रमुख भूमिकेसाठी अमुक अमुक अभिनेत्याला ऑस्कर मिळाला, बरोबर. आपल्याला हे माहितीच पाहिजे, वन लाईनर आहे सरळ सरळ. आता बघा, अंतराळवीर नागरिक अलीकडेच अंतराळात चालून आलेल्या. आता एक लक्षात ठेवायचं, डिफेन्स रिलेटेड किंवा स्पेस रिलेटेड आंतरराष्ट्रीय पातळीवरती जर काहीतरी असं उल्लेखनीय घडत असेल ना, डिफेन्स किंवा स्पेस रिलेटेड, संरक्षण क्षेत्राशी संबंधित किंवा अंतराळ क्षेत्राशी संबंधित काही उल्लेखनीय घडत असतील ना गोष्टी, तर त्यावरती हमखास प्रश्न विचारलेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे. आपण पाहिलं ह्युसॉंग टेल वरती क्वेश्चन आला होता बघा. नॉर्थ कोरियाने हे मिसाईल, बॅलिस्टिक मिसाईल लॉन्च केलं होतं, ह्युसॉंग टेल. त्यावरती प्रश्न आला होता 2023 मध्ये. मग आता इथे बघा, 21 मध्ये वांग यांगपिंग अलीकडेच अंतराळात चालून आलेल्या अंतराळवीर आहेत. मग ते कुठल्या देशाच्या नागरिक आहेत असा प्रश्न विचारला होता. आता दक्षिण कोरिया, जपान, व्हिएतनाम आणि चीन यापैकी आपल्याला माहित असेल चीनला व्हिएतनामची बाउंड्री लागून आहे. मॅपिंग ज्यांचं चांगलं आहे त्यांना चांगली आयडिया असेल. व्हिएतनाम आणि चीन, बरोबर. तर इथं दक्षिण कोरियाला जोडून उत्तर कोरिया दिलं नाही पर्यायात, बरोबर. इथं आता एकतर चीन किंवा व्हिएतनाम, किंवा आपल्याला चीनचे राष्ट्राध्यक्ष माहिती आहे, शी जिनपिंगचा रेलिव्हन्स लावून आपण यापिंग वरती उत्तर देता येऊ शकत होतं आपल्याला. जिनपिंगचं यापिंग वरती येता येत होतं आपल्याला, काहीतरी क्ल्यू भेटतोय आपल्याला. चीन हे याचं उत्तर होतं. वांग यांपिंग या अलीकडेच अंतराळात चालून आलेल्या अंतराळवीर चीन ह्या देशाच्या नागरिक आहेत. आले लक्षात? पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे याचं. बघा, लडाख. आता हा पेपर आहे 2021चा, बरोबर. आपण सर्वांना माहित असेल 2019 मध्ये, आणि पॉलिटीचा लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक वाचत असताना क्लिअर कट तारीख आपल्याला रेफरन्स मध्ये दिलेली आहे, 31 ऑक्टोबर 2019, बरोबर. त्यामुळे इथे माहित असणं अपेक्षित होतं की लडाख आणि जम्मू काश्मीर हे जे केंद्रशासित प्रदेश तयार केलेले, त्याचं फॉर्मेशनची तारीख आपल्याला माहित पाहिजे होतं, बरोबर. जम्मू काश्मीर रिऑर्गनायझेशन ऍक्ट आला, त्या कायद्याअंतर्गत 2 केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आली. तर 31 ऑक्टोबर 2019 ही तारीख आपल्याला प्रामुख्याने माहित असणं अपेक्षित होतं. ए बरोबर आहे, बरोबर. आणि बघा, आता आपल्याला विचारले काय, अयोग्य विधान विचारले, आणि पर्यायात बघा ए, बी आणि सी, म्हणजे कुठलं तरी एकच विधान हे अयोग्य असणारे किंवा सगळे बरोबर असून आपल्याला 4 उत्तर देता येईल असंही असेल. पण बघा, आता लडाखचे नायब राज्यपाल उमंग नरुला
हे होते का? तर नव्हते. ज्यावेळेस म्हणजे 2021चा पेपर आहे त्यावेळेस तुम्ही करंट अफेअर्स किंवा न्यूज पेपरवरच्या जरी वाचत असेल तर जी सी मुर्मू आणि आर के माथुर हे फार चर्चेत होते. बरोबर. जी सी मुर्मू जम्मू काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर होते आणि आर के माथुर लडाखचे लेफ्टनंट गव्हर्नर होते. हे दोघेही व्यक्ती चर्चेत होते फार त्यावेळेस, कारण नुकतंच 2019 मध्ये लडाख आणि जम्मू काश्मीरचं फॉर्मेशन झालं होतं. आले लक्षात. त्यामुळे ते आपल्याला माहित असणं अपेक्षित होतं की उमंग नरुला हे काही लडाखचे नायब राज्यपाल आहेत का? नाहीत. सी हे विधान चुकीचं आहे. आले लक्षात. बघा, महाराष्ट्राशी संबंधित आता आपल्याला माहित असेल पनवेल महानगरपालिका नव्यानेच फॉर्म करण्यात आली होती. बरोबर. महाराष्ट्रात एकूण पूर्वी 26 महानगरपालिका होत्या, त्यानंतर 27 महानगरपालिका झाल्या. आता सध्या ह्या वर्षीचा जर विचार केला तर आता 29 महानगरपालिका आपल्यामध्ये महाराष्ट्रात आहेत. नव्याने इचलकरंजी महानगरपालिका फॉर्म केलेली आहे. जालना महानगरपालिका नव्याने निर्माण केलेली आहे. जालना इचलकरंजी. बरोबर. ठीक आहे. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की 27 महानगरपालिका पनवेल महानगरपालिका रायगड जिल्ह्यामध्ये नव्याने तयार केलेली होती. तर मग इथं प्रश्न तोच विचारला की मुंबई महानगर परिक्षेत्रामध्ये किती महानगरपालिका आहेत? आता जिओग्राफीमध्ये आपल्याला चांगलं माहित असतं की महाराष्ट्रात जर एकूण 27 महानगरपालिका असतील त्यापैकी 18 महानगरपालिका मुंबई महानगर क्षेत्रात असेल का? एकच क्षेत्र दिले मुंबई महानगर परिक्षेत्र. 18 एवढं जास्त असू शकणार नाहीत किंवा 14 निम्म्या पण असू शकत नाहीत. आपण पाठच पाहिजे आपल्याला की बाबा पुण्यात 2 महानगरपालिका आहे, पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका. बरोबर. पुढं आपल्याला माहित पाहिजे की कोल्हापूर महानगरपालिका असेल, सांगली मिरज कुपवाडा महानगरपालिका असेल. बरोबर. औरंगाबाद असेल किंवा आपल्याला लातूर माहित असेल. बरोबर. अशा वेगवेगळ्या महानगरपालिका आपल्याला माहित पाहिजेत महाराष्ट्रात कुठे कुठे. बाबा नाशिक असेल, मालेगाव असेल. बरोबर. ह्या महानगरपालिका आपल्याला माहित पाहिजेत. मग आपल्याला काउंट पण तिथल्या तिथं परीक्षेत काउंट करता येत होतं. बरोबर. 18 आणि 14 तर नसणार, एकतर 9 किंवा 11 असेल. आणि तुम्ही स्पेसिफिक काउंट केलं की बाबा कोकण विभागात किती महानगरपालिका आहे तर लगेच आपल्या लक्षात येईल की पालघरमध्ये 1 आहे, ठाण्यामध्ये किती आहेत बाबा. मुंबई शहर बृहन्मुंबई महानगरपालिका असेल किंवा नवी मुंबई महानगरपालिका असेल ठाणे जिल्ह्यातच. ठाणे जिल्ह्यात सर्वात जास्त महानगरपालिका येतात. या सगळ्या आपण टोटली काउंट केल्या तिथल्या तिथं तर 9 भरतात लगेच. बरोबर. मीरा भाईंदर, कल्याण डोंबिवली, ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, बरोबर, बृहन्मुंबई महानगरपालिका, वसई विरार महानगरपालिका. तिथल्या तिथं आपल्याला काउंट करता येत होत्या. म्हणजे मुंबई परिनगर क्षेत्रामध्ये किती आहेत? 9 महानगरपालिका आहेत. सोपा प्रश्न होता. बरोबर. बघा, आपण पाहिलं की राष्ट्रीय पातळीवरचे महत्वाचे पुरस्कार राज्यसेवेला पद्म पुरस्कारांवरती अर्जुन पुरस्कार असतील किंवा खेलरत्न पुरस्कार असेल. पद्म पुरस्कारांमध्ये सगळे तिन्हीचे पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या तिन्हींवरती प्रश्न विचारले जातात. स्पेसिफिक महाराष्ट्राशी संदर्भात व्यक्तींशी संदर्भात विचारले जातात. अर्जुन पुरस्कारांमध्ये पण महाराष्ट्रातील व्यक्तींशी संबंधित प्रश्न विचारले जातात. खेलरत्नावरती प्रामुख्याने प्रश्न असतोच. बरोबर. हे राष्ट्रीय पातळीवरचे साहित्य क्षेत्रातलं ज्ञानपीठ असेल किंवा साहित्य अकादमी असेल. बरोबर. साहित्य अकादमी 1954 पासून सुरू झाला. ज्ञानपीठची स्थापना 1961 ची स्थापना आहे. बरोबर. सरस्वती सन्मानची स्थापना कधी आहे? 1991 ची स्थापना आहे. हे 3 महत्वाचे पुरस्कार साहित्य क्षेत्रातले ज्ञानपीठ, साहित्य अकादमी आणि सरस्वती सन्मान. हे तिन्ही पुरस्कार आपल्याला माहित पाहिजे आणि त्यांचे संस्थापक कोण हे माहित पाहिजे. पैकी साहित्य अकादमी हा पुरस्कार कोण देतं? भारत सरकारतर्फे दिला जातो. ज्ञानपीठ पुरस्कार खाजगी संस्था आहे, पुरस्कृत केला जातो. त्याला स्पॉन्सर आहे भारतीय ज्ञानपीठ ही सांस्कृतिक संघटना आहे. त्या संघटनेमार्फत पुरस्कार केला. यावरती प्रश्न येऊन गेलेले आहेत त्यामुळे हे उत्तर आपल्याला येणंच अपेक्षित होतं. पर्याय क्रमांक 3. बरोबर. सरस्वती सन्मान पुरस्कार बिर्ला फाउंडेशनचा पुरस्कार आहे. बरोबर. मग आपल्याला हे माहित पाहिजे भारत सरकारतर्फे कुठले पुरस्कार दिले जातात किंवा इतर महत्वाचे सांस्कृतिक संघटना असतील त्यांच्यातर्फे कुठले पुरस्कार दिले जातात हे माहित पाहिजे आपल्याला. आलं लक्षात. पुढे बघा, बँका आणि त्यांची घोषवाक्य विचारली होती. ठीक आहे. आपण एमपीएससीचा अभ्यास करतो. एमपीएससीच्या मला वाटतं 50% विद्यार्थ्यांना एमपीएससीचं घोषवाक्य काय हे माहित नसेल. कदाचित माहित असेल तर अतिउत्तम, निश्चितच प्रशंसनीय गोष्ट आहे. आपलं मनपूर्वक अभिनंदन असेल त्यावेळेस नक्कीच. परंतु कदाचित माझा अंदाज असा आहे की 50% विद्यार्थ्यांना एमपीएससीचं घोषवाक्य काय हे माहित नसेल. बरोबर. असो, आपल्याला इथं आता सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका दिल्यात त्या बँकांचे घोषवाक्य विचारलेत. बरोबर. मला सांगावं, बँक ऑफ महाराष्ट्र आपली महाराष्ट्रातली बँक आहे, तिचं तरी घोषवाक्य माहिती आहे का आपल्याला? असो, आता इथे ऑल ऑफ द अबव हे उत्तर आहे.
ABCD सगळे बरोबर दिलेले आहेत. आयोगाने कुठलेच चुकवायला स्कोप ठेवला नाही किंवा चुकवले नाहीत इथे, किंवा चुकवण्याची शक्यता फार कमी आहे ना. बरोबर. पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. चालेल मित्रांनो, बघा अशा प्रकारे आपल्याला लक्षात येईल. पुन्हा एकदा मी रिपीट करतो, 2021, 2022 आणि 2023 या 3 प्रश्नपत्रिकांचं जर अनालिसिस केलं तर आपल्याला लक्षात येते की वन लाईनर प्रश्नांची संख्या ही जास्त आहे. वन लाईनर प्रश्नांची संख्या, बरोबर. 2021 ला 13 प्रश्न वन लाईनर होते, 12 प्रश्न. 2022 ला 10 प्रश्न वन लाईनर होते, 2023 ला 10 प्रश्न वन लाईनर होते. बरोबर. म्हणजे आपल्याला काय लक्षात येते की वन लाईनर प्रश्नांची संख्या वाढलेली आहे. ह्या वन लाईनर प्रश्नांमध्ये प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या घटनांवरती जास्त फोकस केलाय. बरोबर. मग याचा सोर्स काय, तर आपण सर्वांना माहिती असेल GK टुडेचा रेफरन्स आहे, किंवा मी असं म्हणत नाही की तोच रेफरन्स आहे, इतरही ठिकाणी आपल्याला रेफरन्स मिळतो. महत्वाच्या मॅगझिन मध्ये पण डेटा आपल्याला चांगला कव्हर केलेला दिसून येतो. कारण ह्या सगळ्या न्यूज ज्या असतात, कुठलाही जर सोर्स असेल, कुठले मॅगझिन असेल, GK टुडे असेल, तर ते त्याचा सोर्स हा न्यूजपेपरच असतो किंवा महत्वाचे डिजिटल मीडिया असतात. बरोबर. डिजिटल मीडियावरच्या पण बातम्या कलेक्ट केल्या जातात. बरोबर. प्रामुख्याने हे सगळे सोर्सचा जर विचार केला तर बघा, चालू घडामोडींसाठी सिंपल स्ट्रॅटेजी काय राहील, एकतर तुम्ही कुठलंही इयर बुक वापरणं आणि डेली न्यूजपेपर रिडिंग करणं, याच्या आधारे तुम्हाला चांगला आउटपुट घेता येईल. किंवा GK टुडेचे महत्वाचे इम्पॉर्टंट वन लाईनर, मी फक्त इम्पॉर्टंट हायलाइट करतोय. अर्थात आपण पेपर अनालिसिस केलं तर नक्की GK टुडे मधलं काय वाचायचं हे आपल्या लक्षात येईल. बरोबर. हा आपल्याला सोर्स करता येऊ शकतो. GK टुडे इम्पॉर्टंट आणि एक इयर बुक आपल्याला त्याला जोडून त्याची देता येईल आपल्याला, आणि असं फास्ट मध्ये आपल्याला कव्हर करता येईल. किंवा मग डेली मंथली मॅगझिन तुम्ही वापरू शकता. परिक्रमा सर्वांना परिचित असेलच, फेमस आहे सध्या महाराष्ट्रामध्ये. कुठलाही एक सोर्स आपल्याला वाचता येऊ शकतो. आले लक्षामध्ये. तर मग ह्याच अनुषंगाने आपण काय करणार आहोत, महत्वाचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत. वन लाईनर प्रामुख्याने आपण जास्त त्यावरती भर असणारे महत्वाचे वन लाईनर आपण कव्हर करणार आहोत. आयोगाच्या अनालिसिसच्या अनुषंगानेच आपण घेणार आहोत. बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचं बघा, आता हे घेत असताना आता 2020चा पण पेपर आपण पाहणार आहे. पण 2020चा पॅटर्न थोडा वेगळा होता, किंवा अप्लाइड प्रश्न जास्त होते, मल्टिपल स्टेटमेंटचे प्रश्न जास्त होते. पण तरी आपण तो पेपर कव्हर करणार आहोत, कारण त्यातून पण आपल्याला काय एक अप्रोच आपल्याला पाहायला मिळतो. प्रश्न सोडवण्याचा अप्रोच आपल्याला लक्षात येतो, लॉजिक्स लक्षात येतात, क्ल्यूज लक्षात येतात, बरोबर. ऑप्शन एलिमिनेशन लक्षात येतं, ते पण आपण, त्यामुळे 2020चा पेपर पण आपण डिस्कस करणार आहोत. तुर्तास प्रामुख्याने 2021, 2022 आणि 2023चा सेम पॅटर्न आपल्याला चालू घडामोडींचा पाहायला मिळतो. माझ्या मते कदाचित 2024ला पण हा सेम पॅटर्न कंटिन्यू होईल, कारण आता राज्यसेवेची शेवटची ऑब्जेक्टिव्ह एक्झाम आहे. कदाचित तोच पॅटर्न शेवटचा राहील. ठीक आहे, असं आपण गृहीत धरून चालूयात आणि त्यानुसार अभ्यास करूयात. ठीक आहे, चालेल मित्रांनो, थांबूयात या ठिकाणी आपण. धन्यवाद.